त्या दादा तुम्ही कितीही नाही म्हणलात ना तरी हा आदेश गृह खात्याचा आहे आणि आम्हाला तो पाळावाच लागतो। ठीक आहे सर, आम्ही करू बंदोबस्ताचं प्लॅनिंग। थँक्स। आणि हो वाघमारे मॅडम, तुम्ही त्या दरोडेखोरांच्या केसमध्ये जी काही कामगिरी केली आहे ना त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन बरं का। सातारा जिल्ह्यात आधीच एक ढाण्या वाघ होताच सत्यादादाच्या रूपानं, पण आता एक वाघीण मिळाली आहे आम्हाला तुमच्या रूपानं जिल्ह्याला। आणि वाघमारे मॅडम, आमच्यातर्फे एक छोटेखानी सत्कार समारंभ ठेवलाय आम्ही तुमचा। आणि हो, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यादादाच आहेत। नाही साहेब, तुम्ही हे नियोजन केलं ते बरंच झालं। नाही कसं आहे, अशा तडफदार आणि कर्तबगार पोलिसांचा सन्मान आपण केलाच पाहिजे। काय बलमा? हा म्हणजे काय केलाच पाहिजे। कसलं मारते म्हणजे साप साप साप, त्या गुंडांना चांगला धडा शिकवला असणार यांनी। बर चला, गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण कार्यक्रमाच्या हॉलकडे निघूया। चला। वाघमारे मॅडम, अभिनंदन। अभिनंदन। सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत। आज आपण सगळेच एका छोटेखानी समारंभासाठी इथं उपस्थित आहोत। आपल्या समवेत सत्यजित दादा सुर्वे हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर आजच्या सत्कार मूर्ती इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम ह्याही आहेत। वाघमारे मॅडमची आपल्याला वेगळी ओळख करून द्यायला नकोच। सातारा जिल्ह्यामध्ये ज्या दरोडेखोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातला होता त्या दरोडेखोरांच्या टोळीला त्यांनी नेस्तनाबूत करून सातारा जिल्ह्याला त्या टोळीच्या तावडीतून सोडवलेलं आहे। अशा या कर्तृत्वान इन्स्पेक्टर आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलेले आहेत। आपल्या कर्तृत्वानं आणि कार्यकर्तृत्वानं सगळ्या सातारकरांची मनही जिंकलेली आहेत। याच्या आधी सुद्धा वाघमारे मॅडमनी अनेक पराक्रम गाजवलेले। कुख्यात गुंड गण्या फिरंगीला गजाड केलं। त्याचबरोबर तात्यासाहेबांनाही त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल अटक करून त्यांनाही तुरुंगात पाठवलं। तर अशा या इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलेले आहेत। त्यामुळं आपण सगळेच जण खूप सुरक्षित आहोत। आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सत्यजित दादा सुर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। वाघमारे मॅडम। नमस्कार। सगळ्यात आधी मी जिल्हाधिकारी अभय मोरे साहेबांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं। आणि समोर बसलेल्या स्टाफचं सुद्धा कौतुक आहे की त्यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहील। या सत्कारासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार। मी नेहमीच जनतेची आणि कायद्याची सेवा करायला बांधली, त्यामुळे मला स्वतःचं कौतुक नाही वाटत। आणि आता सुद्धा जे काही झाले त्यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये। 200% बरोबर मॅडमचं जोरदार टाळ्या। मी म्हणते की या सगळ्यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये,
कारण या दरोडेखोरांना पकडताना तुम्हाला कसलीच भीती वाटली नाही, सगळ्यांना आम्हाला माहित आहे. टाळ्या! हे असे अधिकारी पाहिजेत आपल्याला. अहो जे काम केलंय त्याचं क्रेडिट बी घेत नाहीत. आपल्या कर्तव्याशी एकदम प्रामाणिक आहेत वाघमारे मॅडम. अगदी बरोबर आहे. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य असे अधिकारी आपल्याला लाभले. टाळ्या! हे बघा, तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या. नुसत्या टाळ्या नका वाजवू. मी म्हणते की यात माझं कर्तृत्व नाहीये. कारण मला असं सांगायचं आहे की हे दरोडेखोर. हा सर, हा एका कार्यक्रमात आहे, येतोच पण. हा हो, ओके सर, ओके सर, ओके. हॅलो वाघमारे मॅडम, बांधकाम मंत्र्यांचा फोन आला होता. एक अर्जंट मीटिंग लावली, त्यामुळं आपल्याला इथेच थांबायला लागेल. ठीक आहे. एक नंबर केलंस. क्षमस्व, आताच एक महत्वाचं तातडीचं काम निघाल्या कारणामुळे मला जावं लागणार आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि वाघमारे मॅडमना त्यांच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. तर आजचा हा सत्काराचा कार्यक्रम इथं संपन्न झालाय. आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मुद्दाम केलंस ना सगळं? माझं मन जिंकण्यासाठी मुद्दाम करतोस ना? अहो वाघमारे, एक लक्षात ठेव, माझ्या मनातनं माणूस उतरला तर तो कायमचा उतरतो. त्यामुळे हे सगळं बंद कर. मी इथं कायदा राखायला आणि तुझा वायदा मोडायला आली. लक्षात ठेव. सत्या, रागात का होईना वाघमारे मॅडमने फुलं दिली. एकदम माझ्या मनातलं बोललास पण. अरे वाघमारे मॅडमने जरी काटे फेकून मारले ना मला, तरी बी त्याला मी गुलाबच समजेल. आणि हे तर खरोखरची गुलाब आहेत. टेंटेटेटे टिली लिली. त्या नेबळच्यात एवढी हिंमत आलीच कशी? एकटीनं एवढ्या दरोडेखोरांना कसं काय लढवलं असेल? नाही, तिच्या एकटीनं काही शक्य नाही. सत्या रातभर तिच्या संगत होता म्हणजे सत्यानंच मदत केली असणार. आणि ह्या समजेत ते दोघं जवळ आले असले तर? सत्या, ह्याला काय झालं आता? फुलं कसली होती ह्याच्या हातात? अजून राग गेला नाही वाघमारेच्या नाकावरचा. अजून बी चिडल्या की ना एकदम लाल होत्या. पण काही म्हणा, चिडल्या ना की अजूनच छान दिसतात. हे फिक्स आहे. वाघमारे, आता परत मी तुमचं मन जिंकू शकेल का नाही माहित नाही, पण जमेल तशा जमेल तितक्या तुमच्या आठवणी जपून ठेवणार आहे. कारण त्याच्यामुळे मला भास होईल तुम्ही आसपास असल्याचं. काय रे सत्या, कलेक्टर साहेबांनी सत्कार केला का तुझा? अगं कलेक्टर साहेबांनी नाही, वाघमारे मॅडमनी दिलाय. काय? त्याने बेटा तुझा सत्कार केलाय? असं काय केलं तू तिने तुझा सत्कार करायला? सत्या, तुमच्या दोघात जवळीक झाली नाही ना?
आणि काय रे, दरोडेखोर तिनं पकडले का तू पकडून दिले म्हणून तिनं तुझा सत्कार तर केला नाही ना? तसंच असेल. म्हणजे आता मला बी तसंच वाटतंय. बहुतेक त्याच्यामुळेच वाघमारे मॅडमनी मला हे ही सध्या ती पोरगी पुन्हा तुझ्या आयुष्यात यायला बघकी. तिची गाडी काय बंद पडती, मंगळसूत्र काय आणून देती, आणि तुम्ही दोघ जण जे अडकला होता ना रात्री, ती बी तिनंच घडून आणला असणार आहे. ती दरोडेखोर पण तिनंच बोलवले असणार. सांभाळून राहा आणि ध्यानात ठेव, गांधील माशी घरात घुसून आधी पोळं बांधती आणि मग पुन्हा ती घर पोकराला सुरुवात करते. ती बी तसंच करून तुझं समजा साम्राज्य संपवल. अगं तसं काय नाही मम्मी. वाघमारे मॅडम काहीच मुद्दाम करत नाहीत. आधी तू ते डोक्यातनं काढून टाक. अजून त्यांना काही गोष्टी माहित नाहीत माझ्या, आणि जेव्हा कळतील ना तेव्हा त्यांना माझा मार्ग पटेल. बाकी काय म्हणा, मॅडम लय डेअरिंग बाज आहेत. आधी वाटलं होतं काहीच नाही करणार, पण नाही, करून दाखवलं. खरंय भंडारी ब्रो. आता मॅडम बघा अख्ख्या साताऱ्यात कशा व्हायरल होत आहेत. मिलियन फॉलोअर्स क्रॉस करतील आता. हा मग शेवटी पप्पू शेठची सिस्टर इन्स्पेक्टर आहे ते. हा माझी मंजुताई म्हणजे जाळ आहे जाळ, आणि ते कोणाचं ऐकत नसती. तुम्हाला सांगतो त्या दरोडेखोरांना लय हाणला असं बघा, झना झन झन झन. माझ्यापेक्षा डबलच. काय पोलीस स्टेशनला आलाय का नाक्यावरच्या कट्ट्यावर बसलाय गप्पा मारायला? काय चाललंय? कसली चर्चा चालू? अहो मॅडम, तुमचंच कौतुक करत होतो. कौतुक करायला डिपार्टमेंट जॉईन केले? सांगितलेली कामं का नाही झालीत अजून? अहो मॅडम केली की, तो काय पाण्याचा पिंप पण आणलाय. ते काम नाही, सत्याच्या विरोधात साक्षीदार शोधायला सांगितला होता. का नाही शोधला अजून? ए, तुला काय झालं दात काढायला? हसू नाही तर काय करू मग मंजुताई इन्स्पेक्टर मॅडम. अगं साताऱ्यात सत्यदादाच्या विरोधात साक्षीदार शोधणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन सशानं झोपण्यासारखं आहे. साताऱ्यात सत्यदादाच्या विरोधात कोण साक्ष देणार आहे? अगं आमचा सत्यदादा म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस. मग तुझा देव माणूस तुला सोडवायला अजून कसा नाही आला रे? तुम्ही कामाला लागा. गप्पा बस झाल्या. मम्मी, तुमच्या एक सुनबाईंनी सत्याभाऊजींना बुके दिला, बुके सत्कार केला त्यांचा. तेच ना, आता फुलं दिली म्हणजे झाली सुरुवात. कसली सुरुवात? अहो सपना वहिनी, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो? अहो असं फुल दिलं की प्रेम फुल खुलत बघा. हा एक करेक्ट आहे, करेक्ट आहे. अहो मम्मी, पण मला असं वाटायला लागलंय का त्या नेबट मंजू वहिनी काहीतरी गेम खेळतात बघा, कारण त्यांचा सत्यावर राग आहे आता. पण मागच्या टायमाला त्या नेबट मंजू वहिनीनं सत्याला अटक केली तेव्हा त्यांच्या कसं अंगाशी आलं हे त्यांनी आधी बघितलं, आणि म्हणूनच या टायमाला त्या एकदम नरमीनं वागतायत, नरमीनं. भया होय ग, मला बी असंच वाटतंय बघ. नाही म्हणजे आता फ्रेंड सारखं वागणार, मग सत्याभाऊजींना भुलवणार. पप्पा तर काय त्यांच्याच टीम मध्ये ऑलरेडी. मम्मी आपल्याला सावध राहायला पाहिजे बघा, नाहीतर तुमच्या त्या एक सुनबाई येतील परत माप ओलांडून या घरात आणि होतील तुमच्या प्रेझेंट सुनबाई. भया खरंय, त्या नेबरेटला इळीच रोखलं पाहिजे, नाहीतर केसांना गळा कापाल आपला. तुमचं आपलं काहीतरीच असते. केसांना कशाला गळा कापायचंय? चाकू आहे की आपल्याकडे? हल्ला का नाकाचा शेंडा? हा खोबलं कायस का? देव अक्कल वाटत तो कुठे गेली होतीस तू? अगं केसांना गळा कापायचा म्हणजे विश्वासघात करणार की विश्वासघात. तसा अर्थ आहे त्याचा. मम्मी पण आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे बघा, नाहीतर त्यांची जी कन्फर्म आहे कन्फर्म. काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. आत्ता कुठं मुश्किलीनं सत्या तिच्या तावडीतनं सुटलाय, पुन्हा तिच्या जाळ्यात अडकायला नाही पाहिजे.
काहीतरी जबराट बंदोबस्त झाला पाहिजे बघ. हाव मम्मी, पण तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? तुम्ही कोण आहे आता? तुम्ही आता महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष कसं सिंपल आणि स्वीट. तेव्हा तुमच्यासाठी त्या नेबट मंजुवनीला चितपट करणं म्हणजे ये तो सिर्फ आपके लिए बाय हाथ का खेल है. बाय हाथ का कौन से हाथ का? येडे दुसरा हात दाखव, चुकीचा दाखवते. तेच बाय हाथ का. पण कसं? हाव कसं म्हणजे आपण मोर्चा काढू की त्यांच्या विरोधात. आणि तसं बी त्या नेबट मंजुवनीनं सत्यदादा पकडलं तवाचा बी मोर्चा अजून बी अर्धवटच आहे. आणि ही संधी साधून तुम्ही त्यांना सांगायचं का त्या नेबट मंजुवनीनं त्यांचा पर्सनल मॅटरचा राग काढलाय तुमच्यावर आणि सत्यदादावर. कसं आहे डोकं मम्मी आपलं? बरी. ही बेस्ट आयडिया आहे बघ. पण कसं आहे आता आपल्याला लगेच मोर्चा नाही काढता येणार. येळ साधली पाहिजे. कसं आहे आता माझं पॉलिटिशियनचं व्यक्तिमत्व आहे ना, तेव्हा मला सिंपल आणि स्वीट विचार करावा लागतोय. पण येळ आली का नाही का चांगलाच कार्यक्रम करू तिचा. लई टेच्यात साताऱ्यात आली होती ना, आता ह्याच साताऱ्यात नाही तिला खाली मान घालून जायला लावली की नाही तर नाव नाही लावणार. मायाजी सुर्वे महिला प्रदेश अध्यक्ष. सिंपल आणि स्वीट आणि कधी कधी स्पायसी बी. गेल्या 3 वर्षात असा एक बी पुरावा नाही सत्याच्या विरोधात. कुणाला बोलवलं तर ते बी जबाब देतील याची खात्री नाही. इन्स्पेक्टर मॅडम येऊ का? पप्पा या ना सर. या बसा. म्हणजे असं सर म्हणून परक करू नकोस, पप्पाच म्हण, बरं वाटेल. या ना. थांब 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 जरा. एकदा डोळे भरून माझ्या लेकीला बघू देत मला. ह्या वर्दीत खरंच खूप छान दिसतेस तू. तुला या वर्दीत बघून माझा ऊर असा अभिमानाने भरून आलाय. काय करतेस? वर्दीत आहेस ना तू, आणि वर्दीतल्या माणसानं असं कुणापुढेही झुकायचं नसतं. कायम ताट मानेनं राहायचं असतं. आणि तुझ्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी महिलेनं तर कुणापुढेही झुकायचं नसतं. या बसा. हा मॅडम. 2 चहा सांगा. हो मॅडम. मंजू अगं. पप्पा नाही म्हणायचं नाही, आणि एका इन्स्पेक्टरला तर नाही म्हणायचंच नसतं. असं मग तर मी नाहीच म्हणणार आहे चहासाठी, कारण मी तुझ्यावर नाराज आहे. काय झालं? काही चुकलं का माझं? काय चुकलं का? मंजू तुझं सगळंच चुकलंय. एक तर साताऱ्यात आल्यापासून तू एकदाही भेटली नाहीयेस मला. अगं भेटायचं जाऊ दे, तू साताऱ्यात आलीस हे साधं सांगितलं सुद्धा नाही मला. अगं घरी आलीस त्या दिवशी तेही कामाच्या निमित्तानं, पण एका शब्दानं बोलली नाहीस माझ्याशी. हे बघ मंजू, आपल्या दोघात काय भांडण आहे का? नाही पप्पा, त्यासाठी खरंच माफ करा मला. अहो इतक्या अर्जंट मध्ये बदली झाली की कुणाला काहीच सांगता आलं नाही. मी घरी सुद्धा काही सांगितलं नव्हतं. माफ करा मला. हे बरं आहे, म्हणजे मुलांनी चुका करायच्या आणि बापांनी त्यांना माफ करायचं, असंच ना?
ठीक आहे, केलं माफ तुला. पण अगं इथं आल्यापासून कामाचा काय धडाका लावलायस तू? आल्या आल्या सत्याला काय अटक केली आणि आता तर चक्क तू दरोडेखोरांना पकडलेस. मंजू हे बघ, मला माहितीये तू खूप चांगल्या पद्धतीनं काम करतेस. मंजू खरंच मला खूप अभिमान वाटतोय तुझा. पप्पा हे बघा, सगळ्यांचा गैरसमज झालाय, पण तुमचा होऊ नये म्हणून तुम्हाला सांगते, मी नाही पकडलं दरोडेखोरांना, सत्यानं पकडले. आणि मी सगळ्यांनाही सांगायचा प्रयत्न करते, कुणी काय ऐकूनच घेत नाही. मला हे सगळं माहितीये. हे बघ, तू आणि सत्या तुम्ही दोघं जेव्हा बाहेर होतात ना, आणि हे बळवंतानी मला सांगितलं की तुम्ही दोघं एकत्र आहे, त्याच वेळी मला कळलं होतं की हे काम सत्यानेच केलेलं आहे. पण सत्य हे कधीच कुणाला बोलणार नाहीये. आता सत्याचा विषय निघालायच तर एक गोष्ट बोलतो तुला. हे बघ, तू आणि सत्या तुम्ही दोघं एकत्र बसून या गोष्टीवर बोलत का नाहीये? मागं जे काय तुमच्या... नाही पप्पा, प्लीज नाव नका काढू त्याचं. पप्पा हे बघा, तुम्ही मला इथं भेटायला आले याचा आनंद झालाय मला, पण त्याचं नाव काढून सगळं बिघडवायला नको. एक गोष्ट बोलू मंजू, प्रेम, विश्वास, राग हे जर आंधळं असेल ना, तर नंतर पश्चाताप करायची वेळ येते. बाकी तू समजदार आहेस. बरं झालं तू गाडी दुरुस्त करून दिली, नाही तर पडवळ ना पडवळ गाडी ढकलून ढकलून त्याची चौघी शेक झाली. त्या पडवळची लय गंमत भारी असती. पडवळ पडवळ म्हटलं का असं करत. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना. चल मंजू, येतो आता मी. खरंच आज इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्ष भेटून तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं बघ मला. मला पण खूप बरं वाटलं पप्पा तुम्ही आलात. तुम्ही असं येत जा अधून मधून मला भेटायला. पण त्यासाठी आधी इन्स्पेक्टर मॅडमची परवानगी काढावी लागेल ना. असं काही नाही, तुम्हाला काय गरज आहे परवानगीची? तुम्हाला जेव्हा भेटावं वाटेल ना तेव्हा या. ठीक आहे. पण पप्पा एक गोष्ट नाही चालणार मला. काय नाही चालणार? मंजू सांग, काय नाही चालणार? सत्याचा विषय काढलेला नाही चालणार. बलमा, बलमा. हा, अरे ते शाळेतलं वर्ग बांधायचं काम करायचं होतं ना आपल्याला. तिथं वाळू देणार होतो ना आपण. त्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता मला. आता कशी वाळू देणार आपण? म्हणजे अरे आपले पप्पू शेट जेलमध्ये आहेत आणि तुमच्या वाघमारे मॅडम त्यांना सोडतच नाहीत, आणि मला वाटत सोडतील ते. अरे त्याला उठता बसता एवढा हाणत्यात त्याचं त्यालाच माहित नाही आता कुठं कुठं सुजलं असं. चल. कुठं